नमस्कार, मी बालकृष्ण कुलकर्णी. यूथ डेलिगसीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपल्याबरोबर कोल्हापूरचे लाडके नेते, सलग 3 वेळेला संसदरत्न पुरस्कार विजेते माननीय धनंजय महाडिक साहेब आहेत. साहेब, तुमचं खूप खूप स्वागत कार्यक्रमामध्ये. नमस्ते. नमस्ते सर, आपली कारकीर्द सुरू झाली, पहिली टर्म जी होती ती सुरू झाली 18 मे 2014 ते 13 फेब्रुवारी 2019. या पूर्ण कारकिर्दीमध्ये संसदेच्या तुम्ही एकूण 1133 प्रश्न उपस्थित केले आणि 48 डिबेट्समध्ये भाग घेतला. तर सर, संसदेचं काम हे कसं चालतं आणि एक खासदार यांचं काम संसदेमध्ये काय असतं? खरं पाहता खासदाराचं काम खरं काय असतं हे लोकांना माहिती नाही आहे. लोकांना वाटतं की खासदाराकडून आपण एखादा रस्ता किंवा एखादं बोरवेल किंवा एखादी पाईपलाईन मंजूर करून घेतली का खासदाराचं काम संपलं. खासदाराचं खरं काम काय, लोकसभेचे जे सभागृह आहे त्या सभागृहामध्ये त्यांनी प्रश्न उपस्थित करायचे असतात. त्या ठिकाणी लोकांच्या समस्या अडीअडचणी मांडायच्या असतात. त्या ठिकाणी निधी मागायचा असतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं खासदाराचं काम काय असेल तर कायदे बनवण्याचं काम महत्त्वाचं आहे. आपण अनेक ज्या योजना पाहतो किंवा अनेक कायदे जे आहेत, अन्न सुरक्षा कायदा असेल, राजीव गांधी जीवनदायी योजना, संजय गांधी निराधार योजना, आता उज्ज्वला गॅस, त्या ज्या सगळ्या योजना, हे सगळे कायदे जे बनलेले हे आमच्यासारख्या खासदारांनी दिल्लीमध्ये बसून बनवायचे असतात. विच इज अ व्हेरी इंटेलेक्च्युअल जॉब. आता प्रश्न उपस्थित केल्याशिवाय आपलं तिथं म्हणणं मांडलं जाऊ शकत नाही, हे खरं आहे. यापूर्वी महाराष्ट्रातलं थोडंसं जर आपण इतिहास बघितला तर महाराष्ट्रातल्या लोकांना भाषेचा थोडासा दिल्लीमध्ये प्रॉब्लेम येतो. आणि म्हणून तिथं हिंदीवर प्रभाव पाहिजे, इंग्लिशवरती प्रभाव पाहिजे आणि अभ्यास करण्याची इच्छाशक्ती पाहिजे. मी ज्यावेळी खासदार म्हणून निवडून गेलो मला यातली कसलीही कल्पना नव्हती. आणि म्हणून ज्यावेळी मी निवडून गेलो त्यावेळी मी पहिले 15 दिवस मी हाच अभ्यास केला की खासदाराचं नेमकं काय. प्रश्न उपस्थित करत असताना सुद्धा त्याला वेगवेगळे आयुध आहेत. एकतर स्टार क्वेश्चन ज्याला आपण म्हणतो, तारांकित प्रश्न असतात. त्याच्यानंतर 0 आवर म्हणून एक असतो ज्याच्यामध्ये आपण अर्जन्सीचे क्वेश्चन्स रेज करू शकतो. 193 म्हणून एक आयुध आहे, त्यामध्ये 5 खासदारांनी मिळून एखाद्या विषयावर चर्चा मागू शकतात. जसं दुष्काळ आहे, अतिवृष्टी आहे, कुठं ओले पडले, भूकंप झाला, केरळचं झालं, तर अशा पद्धतीचे जे विषय आहेत ते 193 खाली आपण घेऊ शकतो. असे वेगवेगळ्या आयुधाच्या माध्यमातून आपण प्रश्न उपस्थित करायचे असतात. 377 म्हणून एक आहे जो प्रत्येक आठवड्यातून एकदा आपल्याला प्रश्न विचारता येतो. असे वेगवेगळे हे आयुध आहेत. आता खासदाराची जबाबदारी असते की तो एका कॉन्स्टिट्युन्सीचा खासदार नसून तो देशाचा रिप्रेझेंटेटिव्ह आहे. त्यामुळं आमचा प्रयत्न असा असतो की कॉन्स्टिट्युन्सी बरोबर म्हणजे कोल्हापूर बरोबर राज्याचे प्रश्न आणि देशाचे प्रश्न हे त्या ठिकाणी मांडले गेले पाहिजे. विषय खूप आहेत. आरोग्याचे विषय असतील, डिफेन्सचे असतील, शिक्षणाचे असतील, सर्वसामान्य लोकांच्या पेन्शनचे विषय असतील, असे अनेक विषय. आणि निधी मागण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपल्याला या सगळ्या अस्त्रांचा वापर त्या ठिकाणी करावा लागतो आणि प्रश्न उपस्थित करावे लागतात. आता हे प्रश्न उपस्थित करत असताना हिंदीवर कमांड पाहिजे, इंग्लिशवरती कमांड पाहिजे. याच्यासाठी सुद्धा मला खूप राबणूक करावी लागली, कष्ट करावं लागले. कारण आपण जनरली हिंदी जे बोलतो ते हिंदी आणि स्पीच हिंदी यामध्ये फरक आहे. आता हा झाला प्रश्नांचा भाग. प्रश्न उपस्थित करण्यासाठी खूप मोठं धाडस लोकसभेमध्ये लागतं. धाडस यासाठी लागतं की ज्यावेळी एखादा माझ्यासारखा खासदार बोलायला उभा राहतो, संपूर्ण सभागृह त्याच्याकडे पाहत असतं. आता कोण कोण पाहत असतं तुमच्याकडं? मोदीजी असतात, सोनिया गांधी, राहुल गांधी, मुलायम सिंग, LK अडवाणी, सुषमा स्वराज, अरुण जेटली, देशातील सगळी ताकदवार मंडळी तुमच्या चेहऱ्याकडे बघत असतात. तुम्ही विचार करू शकता किती दबाव त्या खासदारावर असू शकतो. आणि शिवाय मग बोलत असताना कुठंतरी काही चुकलं किंवा आकडे चुकले तर त्याला आपल्याला काही चेंज त्यामध्ये करता येत नाही, कारण ते सगळं ऑन रेकॉर्ड जातं. आणि चुकलं तर कधी कधी मंत्री महोदय सांगतात आपल्याला, आपको इसकी जानकारी नहीं है, आप बैठ जाइए. अपमान करतात. आणि अपमान हा फक्त सभागृहापुरता होत नाही, तो संबंध देशभर लाईव्ह चॅनल चालू असतो, लोकसभा चॅनल, संबंध देशभर लोक पाहत असतात. आणि मग ते खासदारांच्या हिताचं नसतं. म्हणून बहुतांश खासदार बोलण्याचं धाडस करत नाही. सर, तुम्ही लोकसभा टीव्हीचा आत्ता उल्लेख केला, तर लोकसभा टीव्हीवरती ज्यावेळी आम्ही हे कार्यक्रम बघतो किंवा संसदेचं कामकाज बघतो त्यावेळी मोस्टली निषेध व्यक्त करायची जी पद्धत आहे ती बेंच छापटणे आहे. किंवा परवा जो इन्सिडेंट झाला, विमान उडवली गेली. एका बाजूला म्हणतो आपण की इंटलेक्च्युअलिटी इन पार्लिमेंट इज दी मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, पण हे करत असताना असं दुसरा गट का असा करतो? कारण पार्लिमेंट म्हणजे भारतानं निवडून दिलेले एक समूह जिथं सगळे निर्णय देशाचं भविष्य डिसाईड केलं जातं.
तर तिथंच अशा गोष्टी घडतात. तर हे म्हणजे पार्लमेंटमध्ये एखादा अभिनंदनाचा ठराव झाला किंवा कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील तर तिथं टाळ्या वाजवल्या जात नाहीत. तिथं बेंचवरती टॅप करायचं असतं. ही पद्धत पहिल्यापासून आहे. ज्याचा उल्लेख तुम्ही केला की आता सध्या हाऊसमध्ये खूप सारा गोंधळ सुरू आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती असेल की भारतीय डेमोक्रेसी ही सगळ्यात पॉवरफुल डेमोक्रेसी आहे. संपूर्ण जगानं त्याचा स्वीकार केलेला आहे. आणि डेमोक्रेसीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे पार्लमेंटमध्ये काही विमान उडवली गेली. पूर्वी तुम्ही ऐकलं असेल पूर्वीच्या काळामध्ये मिरची पावडर उडवली गेली. अनेक वेळा पुस्तकं फाडून पेपर्स फेकले जातात. आता हे डेकोरेम खरं म्हणजे खासदारांनी मेंटेन करायला पाहिजे. थोडंसं आपले पोझिशन काय आहे हे बघून तिथं वागलं पाहिजे. पण ज्यावेळी आपली एखादी मागणी मान्यच होत नाही 4-4 वर्ष, त्यावेळी त्या पक्षाच्या सर्व सदस्यांच्या मध्ये उद्रेक कुठेतरी निर्माण होतो आणि मग असे काही प्रकार घडलेले आपल्याला पाहायला मिळतात जे काही होता कामा नये. मी म्हणजे पवार साहेबांना आदर्श मी मानतो. पवार साहेब आजपर्यंत कधीही वेलमध्ये गेलेले नाहीत. जो समोर वेल असतो त्याच्यामध्ये जाणं इट्स नॉट गुड फॉर MP. आणि थोडंसं मी ते पाळायला मी आजपर्यंत कधी वेलमध्ये गेलेलो नाही. काही निषेध करायचा असेल तर मी जागेवर उभारून आम्ही घोषणा मात्र लोकसभेमध्ये दिलेल्या आहेत. सर, शरद पवार साहेबांचा तुम्ही आता उल्लेख केला तर मी एका पुस्तकामध्ये वाचलं होतं की शरद पवार साहेबांनी आजपर्यंत कुणाही बद्दल अपशब्द वापरलेला नाहीये किंवा सगळ्यात चांगलं बोलणारा नेता म्हणून. तर त्यांच्याबरोबर जे तुमचं जे इंटरॅक्शन होतं ते तुमच्यासाठी सुद्धा एक क्लास म्हणूया आपण, कारण त्यांना स्वतःला युनिव्हर्सिटी म्हणलं जातं राजकारणाची. ते इंटरॅक्शन कसं असतं किंवा इतक्या मोठ्या माणसाबरोबर बोलताना एक कधी कुठे टेन्शन येतं किंवा तो कसा असतो? म्हणजे ही वस्तुस्थिती आहे की पवार साहेब सर्वच क्षेत्रामध्ये कुठलंही शिक्षण, क्रीडा, सामाजिक कार्य, राजकारण या सगळ्याचं विद्यापीठ त्यांना म्हटलं जातं. आणि हे उगीच म्हटलं जात नाही. प्रचंड अभ्यास, नॉलेज असणारे ते ग्रस्त आहेत, ते व्यक्ती आहेत आणि माझे नेते आहेत. मी तुम्ही ज्याचा मगाशी उल्लेख केला की संसदरत्न पुरस्कार मला मिळाला. आता हा संसदरत्न पुरस्कार मिळवण्यापाठीमागं साहेबांचा जो मला मार्गदर्शन आहे त्याच्यामुळेच हे मी मिळवू शकलो हे मला मान्यच करावं लागेल. कारण पहिल्या दिवसापासून त्यांचं आम्हाला मार्गदर्शन असतं की कोणत्या विषयावर बोलायचं, तो विषय कसा बोलायचा. प्रत्येक वेळी ते डिक्टेशन सुद्धा आम्हाला देतात खासदारांना आणि त्यामुळे आम्ही ते बोलू शकलो आणि त्यामुळे एक कॉन्फिडन्स लेवल तयार झाला. आज असा नेता देशामध्ये झालेला नाही आणि भविष्यात होईल का नाही मला शंका आहे. असा हा नेता आम्हाला लाभलेला आम्ही खूप भाग्यवान आहे. आज तुम्ही पाहिलं असेल की त्यांनी कृषी मंत्री म्हणून, डिफेन्स मिनिस्टर म्हणून खूप मोठमोठे निर्णय शेतकऱ्यांच्या हिताचे ज्यावेळी कृषी मंत्री होते, ज्यावेळी शेतकऱ्यांच्यावर अडचणी आल्या त्यावेळी साहेबांनी ताबडतोब निर्णय घेऊन त्यांना आधार देण्याचं काम केलं. आणि सगळ्या क्षेत्रामध्ये प्रचंड त्यांचं नॉलेज आहे. त्याचा खूप फायदा मला होतो. मी आता त्यांच्याजवळ 5 वर्ष आता जवळून त्यांना पाहतोय. खूप हाय रिस्पेक्ट आहे मला त्यांच्याबद्दल. तुम्ही म्हटल्याप्रमाणे खूप दडपणी असतं त्यांच्यासमोर जात असताना. एवढी मोठी व्यक्ती आहे पण त्यांनी तेवढंच प्रेम मला दिलेलं आहे. तुम्ही पाहिलं असेल माझ्यासारख्या कोल्हापुरातल्या एका छोट्या खासदाराला त्यांनी संसदीय उपनेतेपदी त्यांनी माझी निवड केली आणि संसदीय उपनेतेपदी खूप मोठी ताकद लोकसभेमध्ये मांडलं जातं. मोठ्या ऑल पार्टी मीट्स वगैरे होतात त्यावेळी पक्षाच्या वतीनं मी तिथं रिप्रेझेंट करतो. या सगळ्या गोष्टी म्हणजे साहेबांच्या खूप मनाला भावण्यासारख्या आहेत. सर, तुम्ही शरद पवार साहेबांचा ज्यावेळी आपण उल्लेख करतो त्यावेळी एक अशी इमेज तयार होती की ते खूप छान बोलतात. पण बऱ्याचदा त्यांचा आपला जो राष्ट्रवादी पक्ष आहे अशा नेत्यांकडून काही अशी विधानं केली गेली जी चुकीची होती. मग एका बाजूला इतकं छान बोलणारे अध्यक्ष आणि दुसऱ्या बाजूला थोडंसं चुकीचं बोललं जातं, तर ते म्हणजे बरोबर वाटत नाही. पवार साहेबांची जी विचारसरणी आहे किंवा त्यांचे जे मांडणी आहे ती सगळ्यांना ती सर येईल असं नाही आहे. प्रत्येक पक्षामध्ये राष्ट्रवादीच नाही, राष्ट्रवादीचे काही लोक बोलले असतील पण मी तर म्हणेन की राष्ट्रवादी तसे कमी बोलतात. बाहेरचे तुम्ही जर भाजपचे वगैरे मंत्री किंवा इतर खासदार पाहिले किंवा अन्य पक्षांचे, शिवसेनेचे जर तुम्ही बघितलं तर ते खूपच वेगळं बोलतात. म्हणजे पक्षाची एक आयडिओलॉजी असते, त्या आयडिओलॉजीच्या चौकटीमध्ये त्या सदस्यांनी काम करायला पाहिजे असं माझं मत आहे. मी ते पाळण्याचा प्रयत्न करतो. पण काही लोक बोलतात आता काही पाचीबोटं सारखे नसतात. प्रत्येकाचे मतविभिन्नता असू शकते. त्या सदस्याचं किंवा त्या खासदाराचं वैयक्तिक त्या आमदाराचं मत असू शकेल. त्यासाठी पवार साहेबांना आपल्याला वेटीला धरता येणार नाही. साहेबांची आयडिओलॉजी वेगळी आहे, ती सगळ्या जगानं पाहिलेली आहे. सर, वी आर अ युथ डेलिगेट आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे सध्या मोस्टली यूथ आहे भारत देशामध्ये. तर आपली एक कार्य आहे ते म्हणजे युवा शक्ती. युवा शक्तीच्या मागचं सर आपलं इन्स्पिरेशन काय? कारण एखादी गोष्ट युवा लोकांना पटवून सांगणे, आम्हाला पटवून सांगणं आणि त्यांची एनर्जी एका कन्स्ट्रक्टिव्ह कामासाठी वापरत जाणं ही सगळ्यात अवघड गोष्ट आहे.
ते त्याचं संघटन काय होतं आणि त्याच्या मागची इन्स्पिरेशन तुमची काय होती? इन्स्पिरेशन ॲज सच की मी अपघातानं 2004ची लोकसभेची निवडणूक लढवलेली होती आणि त्यावेळी माझा राजकारणाशी कोणताही तसा माझा म्हणजे सुरुवात काहीच नव्हती. म्हणजे राजकारणामध्ये मी यायचं नाही असं ठरवलेला मी एक युवक होतो. पण प्रसंगाला मला ती निवडणूक लढवावी लागली आणि त्या निवडणुकीमध्ये मला असं जाणवलं की आपल्या जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात युवक आहेत आणि त्यांच्या अनेक समस्या आहेत. मध्ये बेरोजगारी आहे किंवा निवडणुकीपुरतंच त्यांना वापरलं जातंय. निवडणूक आले की त्यांना झेंडे, गाड्या, अन्य सामग्री द्यायची, 2 महिने वापरून घ्यायचं आणि निवडणूक झाली की त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं, असं चित्र थोडंसं मला पाहायला मिळालं. आणि म्हणून मी ठरवलं की बाबा हे थोडंसं चित्र कुठंतरी आपण बदलू. याच युवकांना फक्त निवडणुकीपुरतं वापरलं तर काही विधायक कामं सुद्धा त्यांच्या हातून व्हावीत. म्हणून मी 2004-05 साली युवा शक्तीची स्थापना केली आणि संबंध जिल्हाभर त्याच्या शाखा केल्या. 50-60 हजार युवक त्यामध्ये जोडले गेले आणि त्यांच्या हातून विधायक कामं त्यांना प्रोग्रामच आम्ही दिला की तुम्ही गावामध्ये काय करायचं, स्वच्छता अभियान कसं राबवायचं, महिलांना कसं मदत करायची, इतर कुठेही संकट असेल तर तुम्ही कसं धावून जायचं. उदाहरणार्थ पूर आलेला होता, त्या पुरामध्ये हजारो युवकांनी पुढे होऊन जे पूरग्रस्त होते त्यांना मदत केली आणि प्रत्येक वेळी जिथं जिथं मध्यंतरी दुष्काळ पडला विदर्भामध्ये तर आमची मुलं इकडून 100 ट्रक चारा घेऊन तिकडे गेले आणि त्या लोकांना तिथं डिस्ट्रीब्युशन केलं. इथं ते चारा गोळा करण्याचं काम त्या मंडळीने केलं आणि यातूनच त्यांना सुद्धा एक कॉन्फिडन्स आला की आपल्या हातून काहीतरी चांगलं होतं, आपण आणखीन चांगलं केलं पाहिजे. ही सगळी त्यावेळची प्रक्रिया आहे. सर तुम्ही आता 2004 इलेक्शनचा उल्लेख केलात, त्यावेळी आता तुम्ही म्हणालात की राजकारणात म्हणजे ते ॲक्सिडेंटल कॅन्डिडेट होता तुम्ही, असं म्हणू शकतो आपण सध्या. तर सर एक युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह, बिकॉज आय वॉज रिडिंग ऑन युअर वेबसाईट की तुम्ही कॉलेज युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह होता. एक युनिव्हर्सिटी रिप्रेझेंटेटिव्ह टू अ मेंबर ऑफ पार्लिमेंट, हे ट्रान्सफॉर्मेशन कसं होतं? हेच मी जसं आपण सांगितलं की मी विद्यापीठाचा अनपोज त्यावेळी युआर होतो, युनिव्हर्सिटी चेअरमन होतो आणि त्याच वेळी मी पाहिलं की खूप म्हणजे विद्यापीठाच्या निवडणुका, कॉलेजच्या निवडणुका सुद्धा सरळ होत नव्हत्या. खूप मारामारी, भांडणं व्हायची आणि म्हणून माझे व्यवसाय होते, माझी शेती होती, घराची जबाबदारी होती. त्या निवडणुकांच्या नंतर, कॉलेजनंतर मी ठरवलं होतं की आपण राजकारणामध्ये पडायचं नाही, राजकारण आपल्याला धार्जिन नाही आहे, आपण आपला व्यवसाय करू. आणि मी खूप व्यवसायामध्ये प्रगती केली, अनेक उद्योग नवीन नवीन उभे केले, रोजगार निर्माण केला. पण 2004 साली प्रसंग असा आला की माझे चुलते आहेत महादेवराव माडिक, त्यावेळी विक्रमसिंहराजे गाडगे, हे सगळ्या मंडळींनी आणि मला सांगितलं की हे लोकसभेची निवडणूक लढवायचं आहे. आता खरं म्हणजे माझ्यासाठी मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ऍक्सिडेंट असा होता की मला कोल्हापूरच्या पलीकडे गाव कोणतं आहे किंवा कागलच्या पलीकडे गाव कोणतं हे माहिती नव्हतं आणि लोकसभेचा तो मतदारसंघ जवळजवळ 200-250 किलोमीटरचा, 1500 गावं त्यामध्ये होती आणि त्यामध्ये आपण कसं पोहोचणार, कसं प्रचार करणार, माझ्यावर खूप मोठं चॅलेंज होतं. कारण मी माझ्या लक्षात नाही, मी त्यावेळी उभारत होते, मी गावागावात जाऊन सांगायचं मी धनंजय माडिक, मी बीकॉम आहे, मी निर्व्यसनी आहे, हे मला सांगावं लागलं. कारण माझी ओळखच लोकांना करून देण्याचा प्रसंग त्यावेळी आला होता आणि ती निवडणूक मी लढवली आणि त्या निवडणुकीनंतर मी खूप कमी मतानं माझा पराभव झाला. म्हणजे माझा कसलाही संबंध नसताना, काही कारण नसताना मी ती निवडणूक लढवली आणि काही कारण नसताना लोकांनी जवळजवळ 4 लाख मतं मला दिली आणि म्हणून मग त्या निवडणुकीनंतर मी ठरवलं की काहीतरी अपेक्षा लोकांच्या आपल्याकडून आहे आणि म्हणून मग मी परत त्यात सक्रिय झालो आणि मग 2014ला मध्ये त्यामध्ये यश आलं. सर 2014ला यश आलं असं म्हणलं तर 2014ची परिस्थिती ही खूप वेगळी होती. वॉज इट एक्सपेक्टेड? ते होतं का? नाही, 2014ला एक अनाहूत अशी खूप मोठी लाट मोदी नावाची देशामध्ये आली आणि ते एक्सपेक्टेड होतं, सगळीकडे पाहत होतो. पण मला खूप कॉन्फिडन्स होता की मी निवडून येणार, मला कोणतीही अडचण वाटत नव्हती. कारण आम्ही काम केलेलं होतं, आम्ही लोकांच्यापर्यंत पोहोचलेलो होतो, लोकांच्या समस्या सोडवण्यामध्ये आम्ही पुढाकार घेतलेला होता आणि एक इमेज बनवली होती. कारण खूप सारे आमचे इतर उपक्रम सुद्धा लोकांच्यासाठी असतात. कृषी प्रदर्शन असेल, युवकांच्यासाठी दहीहंडी आहे, महिलांच्यासाठी आम्ही जिम्मापुडीच्या स्पर्धा घेतो, कलाकारांच्यासाठी भीमा फेस्टिवल, आरोग्य शिबिर, नेत्र शिबिर, असे खूप सारे सामाजिक उपक्रम आमचे सुरू असतात. त्या माध्यमातून आम्ही अगदी तळागाळापर्यंत पोहोचलेलो होतो, लोकांचे प्रश्न जाणून होतो आणि म्हणून मला खात्री होती की लाट किती जरी मोठी असली तर निवडून मी येणार. फक्त लीड कमी झालं, फक्त 35,000 मतांनी मी निवडून आलो. मला अपेक्षित होतं मी 1-1.5 लाख मताच्या फरकाने निवडून यायला पाहिजे होतं, पण लाट एवढी होती की अनपेक्षितपणे माझ्या विरोधकांना 2-2.5 लाख मतं ज्यादा गेली त्यावेळी, असं मला वाटतंय की यावेळी सगळी मला पडतील आणि यावेळी मी 2-2.5 लाख मतांनी निवडून यायला पाहिजे असं मला वाटतं. शुभेच्छा युथ डेलिगेट्सच्या त्या तुमच्याबरोबर. सर तुम्ही माझी म्हणला की राजकारण हे तुमच्यासाठी धार्जिन नाही आहे. सर तुमची त्यावेळी भूमिका तशी होती, तर आत्ता पण बऱ्याच लोकांची भूमिका अशी आहे. कारण एक अनइझीनेस असतो बिटवीन अ कॉमन मॅन अँड अ पॉलिटिशियन्स ऑर पॉलिटिक्स टुवर्ड्स पॉलिटिक्स. याबद्दल काय सांगाल तुम्ही? कारण नाही, वस्तुस्थिती आहे, मी धार्जिन नाही असं म्हणतं नाही. मला असं वाटत होतं की आपण यात पडून आपण उद्योग व्यवसाय करावे,
पण ज्यावेळी यामध्ये आलो त्यावेळी लक्षात आलं की आपण खूप काही करू शकतो. आता मी खासदार झाल्यानंतर तुम्ही पाहिलं असेल की कोल्हापूर जिल्ह्याचे प्रलंबित असलेले 40-50 वर्षापूर्वीचे अनेक प्रश्न, रेल्वे आमची कोकणला जोडायची होती ते काम पूर्ण झालं, विमानतळ 274 कोटी मंजूर केले, विमानसेवा चालू झाली, त्यातली 150 कोटीची कामं पूर्ण झाली, रेल्वे स्टेशनवर 32-33 कोटी रुपयाची कामं पूर्ण झाली, त्याचं उद्घाटन परवा प्रभू साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. पासपोर्टचं कार्यालय आणलं, BSNLचे टॉवर आणले, ES हॉस्पिटल चालू केलं. म्हणजे राजकारण चांगलं नाही म्हणण्यापेक्षा राजकारणात आल्यानंतर पदावर तुम्ही असल्यानंतर किती चांगल्या गोष्टी करू शकता, त्या खासदार पदाची किंमत काय, ताकद काय, हे ते निवडून गेल्यानंतरच समजते. तुम्ही जे म्हटला की लोकांच्या मध्ये अनइझिनेस असतं की राजकारणात काय होणार, आता हे खरं आहे की यश अपयश काही लोकांना वाटतं की मी पराभूत झालो तर माझं काय होणार. तर ही लढाई आहे, यश अपयश होत राहतात. आता मी 2 वेळा पराभूत झालो, पण मी न खचता त्यामध्ये कन्सिस्टन्सी ठेवली, म्हणून मी परत निवडून आलो काम करण्याची, लोकांनी परत संधी दिली. तसं काही लोक एक्सेप्ट करत नाहीत, लोकांना वाटते मी पराभूत झालो म्हणजे माझं काय होणार, ही भावना न ठेवता काम जर करत राहिलं तर लोक तुम्हाला स्वीकारतात. आणि ही तुम्हाला जर तशी भीती असेल मनामध्ये तर तुम्ही राजकारणात येऊनच उपयोग नाही. राजकारणामध्ये तुम्हाला कन्सिस्टन्सी ठेवावं लागते. समाजकारण केलं तरच तुम्हाला राजकारणामध्ये गेलं पाहिजे असं माझं मत आहे. आजकाल होते काय की वडील खासदार म्हणून मला खासदार करा, वडील आमदार म्हणून मला आमदार करा, त्याचं बॅकग्राऊंड काय नाही, त्याचे सामाजिक काम काय नाही, वडिलांच्या जीवावर मतं मागायची. तर हे थोडंसं आजकाल बदललेलं आहे, ट्रेंड बदलला, लोक सुज्ञ झालेले आहेत, लोक पाहतायत कुणाचं कर्तृत्व काय काम करतात आणि त्यानुसारच लोक स्वीकारतात असं मला थोडंसं जाणवत आहे. युअसिंग की ट्रेंड बदलला आहे, तर सगळ्यात महत्त्वाचा ट्रेंड म्हणजे सोशल मीडिया. कारण सोशल मीडियानं फिजिकल प्रेझेन्स आणि डिजिटल प्रेझेन्स या दोन गोष्टींची लाईन खूप ब्लर केली. तर सोशल मीडियाचा 2014 मधल्या निवडणुकीचा प्रभाव तर आपण बघितलाच, आता 2019च्या निवडणुकांमध्ये किती प्रभाव असेल असं तुम्हाला वाटतं? 2014ला सुद्धा खूप प्रभाव होता आणि आता 2019ला त्याच्या 10 प्रभाव होणार आहे. मध्यंतरी अमेरिकेची जी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली आपण पाहिलं असेल, डोनाल्ड ट्रम्प निवडून येतील असं कुणालाच वाटलं, कधी खरंच वाटलं. पण सोशल मीडियामुळं खूप मोठा रोल होता सोशल मीडियाचा, ट्विटरचा, त्यांना राष्ट्राध्यक्ष बनवण्यामध्ये. तसंच आता भारतामध्ये सुद्धा तुम्ही पाहिलं असेल की जेवढी लोकसंख्या आहे तेवढे मोबाईल आता झालेले आहेत आपल्याकडे. जवळजवळ 92 कोटीपेक्षा जास्त मोबाईलची संख्या आपल्या देशामध्ये आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या हातामध्ये हे सगळं अस्त्र आहे. तुम्हाला एका बोटाच्या क्लिकवर सगळं समजते की देशात काय चाललंय, जगात काय चाललंय, आपला उमेदवार काय करतोय, दुसरा काय करतोय. आणि हे एक प्रभावी माध्यम आहे. आम्ही सुद्धा जे आम्ही कामं करतो, आम्ही प्रश्न मांडतो किंवा आम्ही विकास कामं करतो, हे लोकांच्यापर्यंत सहज सोप्या पद्धतीने पोहोचवण्याचं एक चांगलं साधन सोशल मीडिया आहे. आणि त्याचाच प्रचारासाठी सुद्धा आता आपण वापर करतोय, सगळेच करतायत, सगळ्यांनी केला पाहिजे, जेणेकरून आपलं जे कार्य आहे ते लोकांच्यापर्यंत पोहोचणार. पण 2014 आणि 2019 मध्ये खूप फरक पडलेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात आता सोशल मीडियाचा रोल निवडणुकीमध्ये राहणार आहे. सर, एका क्लिकवर सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत असं तुम्ही म्हणाल, आणि ते खरंच आहे. डेटा इतका स्वस्त झालाय की तो संपवायचा कसा याचे आता मार्ग शोधायला लागतात. तर तेच मार्ग शोधत असताना काही लोक विघातक गोष्टींकडे जातात. चांगली कामं पण पोचतातच आहेत, ती थोड्या कमी वेळासाठी पोचतात, किंवा आपण म्हणू शकतो की त्यांना खूप एफर्ट घ्यायला लागतो. पण जी वाईट कामं आहेत ना, ती एफर्टलेसली पोचतात. कारण एखादी वाईट पोस्ट ही पूर्ण जिल्ह्याच्या जिल्हा बंद करू शकते, किंवा त्याचे परिणाम इतके घातक असतात. तर सोशल मीडिया इज अ ब्लेसिंग ॲज वेल ॲज अ कर्स, आपण असं म्हणू शकतो. तर ह्या लोकांना काय सांगाल तुम्ही? कारण घाणेरडा प्रवाह तयार होतो, कुठलीही गोष्ट विघातक पद्धतीनं समोर आणून टाकायची, तर याचा इफेक्ट फक्त आपल्यावरच होत नाही, तर समजा एखाद्या नेत्याचं जरी ते काही असेल तर ते खूप चुकीच्या पद्धतीनं जातं. हे वस्तुस्थिती आहे. सोशल मीडिया शाप की वरदान हा खूप मोठा डिबेटचा विषय आहे. माझ्यासारखा एखाद्या युवकाला तुम्ही विचारलं तर मी म्हणेन की वरदान आहे. कारण तुम्हाला तुमच्या हातामध्ये जगात काय चाललंय हे समजतंय, तुमच्या आजूबाजूला काय चाललंय, अमेरिकेची करन्सी काय म्हणते, चायनाची करन्सी काय म्हणते, आफ्रिकेमध्ये किती पाऊस पडला आणि आपल्या देशामध्ये काय चाललंय आपण सगळं बघू शकतो. आणि पॉझिटिव्ह गोष्टी, खूप सारी माहिती, खूप सारं नॉलेज आपल्याला इंटरनेटवरती, वेबसाईट्सवरती उपलब्ध आहे. दुसरी बाजू तुम्ही सांगितली खूप विघातक या काही गोष्टी घडत आहेत. एखादा चांगला विचार आला तर आपण फॉरवर्ड करत नाही. स्वामी विवेकानंदांचा विचार असेल, छत्रपती शिवाजी महाराजांची एखादी गोष्ट असेल, पण एखादा ऍक्सिडेंट झाला असेल, त्याचे छिन्न विछिन्न झालेले काही प्रकार असतील, ते लगेच 10 ग्रुपवर पाठवतात. आता याच्यावरती कंट्रोल कुणाचा नाही आहे. याच्यावरती सेल्फ कंट्रोल हा एकमेव कंट्रोल असू शकतो. आणि याच्यासाठी एज्युकेशन खूप महत्वाचं आहे. स्कूल डेज पासूनच मुलांच्या हातामध्ये मोबाईल दिले जातात. आता मोबाईल दिल्यानंतर त्यांनी काय पाहावं, काय पाहू नये हे सुद्धा सांगणे, जे मोबाईल देतात त्यांची जबाबदारी आहे. स्कूल्समध्ये या संदर्भात व्यवस्थित त्यांना माहिती दिली गेली तर थोडंसं हे टाळू शकतो किंवा याच्यावर आपण कंट्रोल आणू शकतो.
त्याच्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागणार आहे. तुम्ही अनेक देशांमध्ये बघितलं असेल की आता ते लोक कंटाळून गेले त्या सोशल मीडियावर आणि त्याच्यामुळं खूप वाईट घटनाही घडायला लागलेल्या आहेत. सोशल मीडियाच्या फ्रेंडशिपच्या माध्यमातून अनेक वेगवेगळे प्रकार आपल्याला ऐकायला मिळतात, पाहायला मिळतात. आता त्याच्या आहारी सुद्धा जाता कामा नये. मध्यंतरी आपण वाचलं असेल, बेंगलोरची एक मुलगी दिल्लीच्या मुलग्याला भेटायला गेली आणि तिच्यावर तिथं मग दिल्लीला ती घरातून न सांगता त्याच्या प्रेमात पडली, ती गेली, तिच्यावर अत्याचार झाले, तिला म्हणजे बरंच काही काय सोसावं लागलं. तर आपण एखाद्यावर सोशल मीडियाच्या माध्यमातून किती विश्वास ठेवायचा हे आजकालच्या युथनी ते ठरवलं पाहिजे. किंवा कोणतरी काहीतरी प्रलोभन दाखवतं किंवा काहीतरी दुसरं सांगतो म्हणून आपण त्याच्या आहारी जाता कामा नये. ह्या गोष्टी आता युवकांनीच ठरवल्या पाहिजेत आणि या स्कूल डेज पासून ठरवल्या तर निश्चित त्याच्यावरती कंट्रोल येऊ शकेल. सर, ही गोष्ट इझिली अवेलेबल झाली आहे त्यामुळे या गोष्टीत असं तुम्हाला वाटते, कारण वेन वी वर इन स्कूल आमच्याकडे मोबाईल नव्हता आणि वी वर हॅपी अबाउट दॅट, पण आता ही गोष्ट खूप अवेलेबिलिटी इझिली अवेलेबल व्हायलाच पाहिजे, असलीच पाहिजे, तरच त्याचा वापर चांगल्या गोष्टी सुद्धा करायचा असेल तर तो त्याचा वापर करता आला पाहिजे. आणि ह्या माझ्या लक्षात आहे, ज्यावेळी भारतामध्ये कॉम्प्युटर आले किंवा इंटरनेट पहिल्यांदा आलं, 10,000 रुपये त्यावेळी होतं, फोन असायची, 10,000 रुपये पर मंथ होता आणि मी त्यावेळी 10,000 रुपये इंटरनेट कनेक्शन पर मंथ घेतलेलं होतं. पर तुमच्या पोस्ट किंवा डाउनलोडला चार्जेस होते. आता ते त्यात क्रांती झालेली आहे, खूप सारा सगळं स्वस्त होत चाललंय. इंटरनेट तर आता जवळजवळ फ्री होत चाललंय, सगळीकडे वायफाय, पब्लिक प्लेसमध्ये वायफाय. तर ह्याची गरज आहे, म्हणजे काळाची गरज असल्यामुळे या सगळ्या गोष्टी होणार, त्या सुद्धा आपल्याला थांबवता येणार नाही, त्या आवश्यक आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे त्याचा वापर काय करायचा हा प्रत्येकाने ठरवलं पाहिजे. सर, आता एक शेवटचा प्रश्न, कोल्हापूर की दिल्ली, कुठं काम करायला सगळ्यात जास्त उत्साह असतो आणि मजा येते? नाही, निश्चित कोल्हापूरकरांनी मला दिल्लीला पाठवलेलं आहे आणि कोल्हापूरसाठी दिल्लीला पाठवलेलं आहे. तर कोल्हापूरचं भवितव्य, कोल्हापूरचं चित्र बदलायचं असेल तर दिल्लीमध्ये काम करावं लागेल आणि ते मला दोन्ही ठिकाणं प्रिय आहेत. मला दिल्लीमध्ये सुद्धा काम करताना खूप मी जे काम करतोय ते मी एन्जॉय करतोय. एखादा मोठा प्रोजेक्ट आला किंवा एखादा निधी मंजूर झाला तर खूप आनंदही होतो. आणि कोल्हापूरचं रिप्रेझेंटेशन म्हणून तिथं काम करत असताना पहिल्यांदा अशा पद्धतीनं कोल्हापूरचं नाव दिल्ली दरबारी आदरानं घेतलं जाईल, हे मी काम करू शकलो, याचा मला खूप अभिमान वाटतो. त्यामुळे कोल्हापूर आणि दिल्ली, दिल्लीसाठी कोल्हापूर आणि कोल्हापूरसाठी दिल्ली असा माझा प्रवास आहे आणि मी तो चालू ठेवेन. सरांचा प्रवास हा असा आपण म्हणू शकतो की ॲज अन ॲक्सिडेंटल कॅन्डिडेट टू अ डिझर्विंग विनर. सर, तुम्हाला या निवडणुकीसाठी यूथ डेलिगेट करून खूप खूप शुभेच्छा आणि आज तुम्ही तुमचा खूप बिझी वेळ आम्हाला दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. प्रेस द बेल आयकॉन टू गेट द लेटेस्ट अपडेट्स. एव्हरी वोट काउंट्स.